एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी 2024च्या स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. जसं तुम्ही थंबनेल टायटल पाहिलेलं आहे, की तुमचं ॲन्सर की इथं रिलीज करण्यात आलेली आहे म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला मी इथं सांगत आहे. ॲन्सर की कशी चेक करायची, कुठं चेक करायची सर्व मी तुम्हाला सांगतो. पुढे नेमकं काय करायचं आहे तुम्हाला ते सुद्धा सांगतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी, सी-ई-टी, पी-सी-एम आणि पी-सी-बीची एक्झाम तुम्ही दिली असेल, तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे एम-एस-टी, सी-ई-टीची पाहू शकता. सी-ई-टी सेल ओके, mahaCET.org. जसे आपण इथं या वेबसाईटवरती येतो, इथं पाहू शकता एक नोटिफिकेशन आलेली आहे. ते म्हणजेच की एम-एस-टी, सी-ई-टी 2024 ऑब्जेक्शन ट्रॅकर पाहू शकता. आज म्हणजे 21 तारखेलाच ही काय आलेली आहे, नोटीस आलेली आहे. नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. तर जाहीर सूचना आपल्याला दिलेली आहे एम-एस-टी, सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहू शकता, की शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक म्हणजे एम-एस-टी सी-ई-टीची एक्झाम 22 एप्रिल ते 30 एप्रिल ओके, पी-सी-बी ग्रुप आणि 2 मे ते 16 मे पी-सी-एम ग्रुप या कालावधीत घेतली होती. ठीक आहे. आता सदरील प प परीक्षांची उत्तर तालिका म्हणजे ॲन्सर की ओके. उत्तर तालिका म्हणजे ॲन्सर की म्हणतात त्याला. तर ते इथं काय पाहू शकता प्रसिद्ध करण्यात आले आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुमची ॲन्सर की इथं रिलीज करण्यात आली आहे. कशी चेक करायची सांगतो मी तुम्हाला, पण त्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे पहा पुढे. ओके. ॲन्सर की जी आहे तुमची ते कशासाठी असते? तर ॲन्सर की म्हणजे तुम्ही जे ॲन्सर सोडवलेले आहेत, जे ऑब्जेक्शन क्वेश्चन होते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला, तर त्यामध्ये तुम्ही कोणते ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत. ओके. समजा फॉर एक्झाम्पल 10 एम-सी-क्यू आहेत. 10 एम-सी-क्यूचे तुम्ही जेवढे एम-सी-क्यू आहेत सोडवले तुम्ही, त्याचे तुम्ही किती ॲन्सर कोणकोणते ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत, ते ॲन्सर कीमध्ये तुम्हाला दिसते. त्याबरोबर समजा तुम्ही जे ऑप्शन सिलेक्ट केलं ते चूक आहे की बरोबर आहे किंवा त्या क्वेशनचं करेक्ट ॲन्सर कोणता आहे, करेक्ट ऑप्शन कोणता आहे, ते तुम्हाला तिथं सांगितलं जाते, लिहून ठेवलेलं असते ॲन्सर कीमध्ये. ठीक आहे. हे झालं. आता जर तुम्हाला समजा एखादं वाटलं, की तुम्ही जे ॲन्सर केलेलं आहे, ऑप्शन सिलेक्ट केला ते करेक्ट आहे, पण सी-ई-टी सेलने त्याला चुकीचं दिलेलं आहे, तर तुम्ही इथं काय करू शकता, ऑब्जेक्शन ट्रॅकिंग म्हणजे ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर एका प्रश्नासाठी तुम्ही इथं ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला जे आहे इथं पाहू शकता ₹1000 ओके. एका प्रश्नासाठी आय थिंक आहे, बट ₹1000 तुम्हाला काही इथं ऑब्जेक्शनसाठी इथं द्यावे लागतील. ठीक आहे. पी-सी-बी ग्रुप्सला जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असतील, तर इथं पाहू शकता 22 ते 24 मे ओके. या वेळेमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि पी-सी-एमसाठी 24 ते 26 मे या तारखेमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. जर तुम्हाला वाटलं, की यामध्ये आपल्याला चुकीचं दिलेलं आहे तर. ठीक आहे. तुम्ही हे फीज जे आहे ते तुम्ही एक वेळ चेक करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता आता कसं करायचं आहे आपल्याला इथं चेक. तर तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल आयडी असेल तो टाकायचा इथं आणि पासवर्ड टाकायचा. जसे तुम्ही साइन इन करता, साइन इन केल्यावरती तुम्हाला तिथं इथं लिहून येते ऑब्जेक्शन ट्रॅकिंग म्हणून. ऑब्जेक्शन ट्रॅकिंग तिथं लिहून तर तिथं क्लिक केलं, की तुमची ॲन्सर की तिथं दिसून जाईल. ट्राय करत राहा. कोणाकोणाला लवकर दिसत नाही. नंतर ट्राय केल्यानंतर रिफ्रेश केल्यानंतर तिथं दिसून जाते आणि नंतर तुम्ही ते मार्क्स तुमचे काउंट करू शकता एम-एस-टी सी-ई-टीमध्ये. ठीक आहे. पी-सी-एम आणि पी-सी-बी ग्रुप दोन्हीसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, हीच इम्पोर्टंट अपडेट होती. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. ओके. थँक यू.